मित्रांनो, ठरलं तर मगच्या पुढील काही भागांमध्ये आता आपण बघणार आहोत. दामिनीने आता माइंड गेम खेळून ठराविक कालावधी जजसाहेबांकडून मागून घेतला आहे, ज्यामध्ये अर्जुनला त्याचे पुरावे सादर करून मधुभाऊ निर्दोष आहेत हे सिद्ध करायचं आहे. आणि तिने जजसाहेबांना सांगताना असं बोलली आहे की आम्हाला इतर कुठलेही पुरावे द्यायची आमची इच्छा नाही आहे किंवा आमच्याकडे असे कुठलेही दुसरे पुरावे नाहीत जे हे सांगू शकतील की साक्षी त्या रात्री कुठे होती किंवा साक्षी त्या रात्री आश्रमात नव्हती. तर आता या स्टेटमेंटचा फायदा घेऊन अर्जुन असे पुरावे सादर करेल की जेणेकरून सिद्ध होईल की त्या रात्री साक्षीच आश्रमात होती आणि तिनेच तो खून केलेला आहे. आता यासाठी प्रियाची मदत लागणार आहे, कारण प्रियाकडून खरं वधून घेण्यासाठी अर्जुनला आता चांगलेच प्रयत्न करावे लागणार आहेत. सायलीही त्याला मदत करेलच, शिवाय चैतन्यही आहेच. आता हे कसं प्रियाकडून काढून घेतील आणि कोर्टाच्या शेवटच्या दिवशी साक्षी तो एस पेंडंट कसा घालून येईल जेणेकरून अर्जुन हे सिद्ध करू शकेल की त्या रात्री साक्षी आश्रमात होती, हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग.